जय जवान जय किसान मित्रांनो, मी अमोल वैद्य, अंकुर सीड्स प्रतिनिधी खामगाव। आज आपण आलो आहोत निरोड तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा या गावी। आपल्यासोबत आपले एक प्रगतशील शेतकरी आहेत गोपाल भाऊ अरवाडे। यांच्या शेतामध्ये आपण आज अंकुर हरीश या कपाशीचा प्लॉट पाहण्यासाठी आलेलो आहोत। तर आपण अंकुर कपाशीबद्दल गोपाल भाऊ अरवाडे यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊया की गोपाल भाऊ अरवाडे यांना अंकुर हरीश बद्दल काय अनुभव राहिला आणि त्यांचा मागच्या वर्षीचा अनुभव काय होता आणि त्यांनी यावर्षी त्यातून काय नवीन त्यांना करायला भेटलं आणि नवीन त्यांना रिझल्ट काय जाणवले। गोपाल भाऊ नमस्कार। नमस्कार गोपाल भाऊ, तुमचा थोडक्यात आमच्या शेतकऱ्यांना परिचय द्या। माझं नाव गोपाल गजानन अरवाडे, राहणार निरोड, तालुका खामगाव, जिल्हा बुलढाणा। माझा मोबाईल नंबर आहे 928482 4007। बरं गोपाल भाऊ, आपण अंकुर हरीश आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे। याची लागवड दिनांक काय? 13 जूनची लागवड आहे। 13 जून। बरं, आज तारीख आहे 5 सप्टेंबर। जवळपास आपल्या कपाशीला 80 ते 82 दिवस कंप्लीट झालेले आहे। काय वाटलं गोपाल भाऊ तुम्हाला 0 पासून ते 82 दिवसापर्यंत? मला असं वाटतं 0 ते 82 दिवसापर्यंत माझ्या कपाशीची जे क्वालिटी आहे ते ॲज इट इज जशीची तशीच आहे। अच्छा। आणि या वर्षीचं वातावरण जर बघितलं तर माझ्याकडे कमीत कमी 1.5 महिना झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे। बरोबर, तुम्ही लाईव्ह बघू शकता, कपाशी ॲज इट इज जशीची तशीच आहे। अच्छा, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की इतर वाहनांच्या तुलनेमध्ये याच्यामध्ये अटॅक कमी आला? कमी आला। बरोबर आहे। बरोबर। आणि अजून तुम्ही भरपूर वाहनं तुमच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे, तर तुम्हाला त्या वाहनामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक जाणवला? त्याच्यामध्ये फरक असा जाणवला की बा याच्यामध्ये एवढं पावसाचं वातावरण, एवढं खराब वातावरण असताना त्याचं ड्रॉपिंग नाही आहे पाचीची। आणि इतर वाहनामध्ये मला आली म्हणा 10-15% ड्रॉपिंग आली। अच्छा। पण याच्यात अजिबात ड्रॉपिंग नाही। आणि दुसरं म्हणजे हा जो भाग आहे हा माझा पूर्ण सडीचा भाग आहे। अच्छा। तुम्ही पाहू शकता कशी कपाशी आहे। तर याच्यामध्ये एकदम टॉपची व्हरायटी डेव्हलप झालेली आहे आणि व्हरायटी एकदम बिग बॉल मध्ये आहे। बिग बॉल मध्ये बॉल साईज एकदम बिग बॉल आहे। एकदम बिग बॉल आहे। तुमच्या शेतामध्ये आज एवढ्या तुम्ही व्हरायट्या लावलेल्या आहेत 7-8, तर एवढ्या व्हरायट्यामध्ये सगळ्यात मोठं बोंड कोणत्या व्हरायटीचं? मला एक सांगा वाटतं शेतकरी बांधवांना, आपण 50 बोंड लावलेल्यापेक्षा 20च लावा आणि एकरी 15 क्विंटल उत्पन्न हरीचं काढा। अच्छा, बर, म्हणजे बोंड कमी जरी लागले तरी उत्पन्न देण्याची क्षमता या व्हरायटीमध्ये आहे। बर, बोंड साईज मध्ये तुम्हाला काय वाटलं इतर वाहनांच्या तुलनेमध्ये? नाही, बोंड साईज म्हणजे इथं बोंड हातात नाही बसत, बाकीचं बोंड म्हणजे एकदम लहान साईज मध्ये। अच्छा, म्हणजे एकदम टपोरो बोंड आहे आपल्यावर। बोंड आहे। बरं, मागच्या वर्षी तुम्ही लागवड केली होती गोपाल भाऊ, हो सर। मागच्या वर्षीचा अनुभव काय राहिला? मागच्या वर्षी मला मागच्या वर्षी कमीत कमी 1.5 महिना कंटिन्यू पाऊस होता आणि माझ्या कपाशीमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी होते। अच्छा। तरी मला त्या कपाशीने एकरी 14 क्विंटल उत्पन्न देऊन गेले। 14 क्विंटलचं उत्पन्न आलं तुम्हाला, म्हणून तुम्ही यावर्षी परत निवड केली? अच्छा, बरं, आपण थोडक्यात आता आपल्या शेतकऱ्यांना फक्त आपला प्लॉट थोडासा दाखवूया, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांनाही लक्षात येईल की खरंच अंकुर हरीश काय आहे म्हणून। बरोबर, चला या। हे बघा, एकदम भयंकर अशी बोंड साईज आहे। बोंड एकदम मोठं बोंड आहे, टपोरं बोंड आहे। इंटेरियरला आपण बघितलं तर आतमध्ये जरी आपण गेलो तर आतमध्ये सुद्धा आपल्याला एकदम मोठं बोंड असं पाहायला मिळणार आहे। एकदम टपोरं बोंड आहे आणि आतमध्ये क्वालिटी पण तुम्ही चेक करू शकता, एकदम भयंकर अशी डेव्हलप झालेलं आहे। एकदम मालही एकदम तगडा आहे। हे बघा, अरे बापरे गोपाल भाऊ, किती माल लागलेला आहे? काय वाटतं बोंड केवढं बोंड आहे? खूप मोठं बोंड आहे आणि आता सध्या एका कपाशीला 30 ते 40 बोंडी कैरी पक्की आहे सध्या। 40 कैरी पक्की आहे? बरं, आणि गोपाल भाऊ तुम्ही जे म्हटले जाम, सापडला का जाम तुम्हाला? बरोबर, हे जांब सापडले आपल्याला, नाही? हे बघा, हे बघा शेतकरी मित्रांनो, बोंडाची साईज बघा। हे सगळे बोंड कच्चे बोंड आहेत, अजून पकले नाहीत, जसे पाहिजे तसे मोठे झाले नाहीत। बरोबर, अजून आपण आता थोडंसं इकडं समोरही आपण थोडंसं पाहून घेऊ की काय व्हरायटीमध्ये काय नाही। आणि गोपाल भाऊ, आता पातीगळ झाली खूप सारी, वातावरण थोडंसं ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे, पाऊस पडून गेलेला आहे, तर याच्यामध्ये आणि बाकीच्या वाहनामध्ये किती टक्क्याचा फरक राहिला पातीगळमध्ये? 50%। अरे बापरे, आता तुम्ही बघू शकता ना, खाली दाखवा तुम्ही बघा, किंचित पातं पडलेलं आहे, किंचित एक खांदा समजा, जे आता आपण फिरतो ना याच्यात त्याच्यामुळे पडलेलं आहे। बरोबर आहे। आणि इतर वाहनांमध्ये तुम्ही पाहू शकता, लाईव्ह दाखवू शकता मी तुम्हाला। अच्छा, म्हणजे 50% इथपर्यंत फरक तुम्हाला जाणवलेला आहे। या गोपाल भाऊ, इथलं पण अजून आपल्या शेतकरी बांधवांना आपण दाखवूयात की कसं राहील, कशी आपली व्हरायटी। बघू शकता तुम्ही, अंदर जा बाहेर जा, हे बघू शकता।
हे बघू शकता एकदम सुपर. आतमध्ये पण आपण दाखवून देऊया एकदा, म्हणजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या लक्षामध्ये येईल की खरंच व्हरायटी कशी आहे, तिला माल कसा आहे, बोंडी कशी आहे, बोंडाची साईज काय म्हणते, जेणेकरून शेतकऱ्यांच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती जी असते की फक्त बांधावरती बोंड मोठं राहतं, तर तसं नाही आहे. आणि मालही बांधावरती असतो तसं नाही आहे. हे बघा तुम्ही लाईव्हमध्ये, हे बघा बोंडाची साईज पहा तुम्ही, म्हणजे अक्षरशः हातामध्ये बसत नाही. जांबासारखी कैरी आहे. गोपाल भाऊ बघा केवढी मोठी बोंड लागलं आहे ते. हो सर, हो सर. म्हणजे सगळे बोंड सारखे आहेत शेतकरी मित्रांनो. खालून पासून इव्हन खाली आणि वरती जर आपण सगळे बोंड जर बघितले तर एकसारखी बोंडाची साईज आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेंड्यापर्यंत सगळे बोंड सारखे राहतात या व्हरायटीमध्ये. एवढा माल तयार आहे. गोपाल भाऊ, पाते आणि बोंड मिळून किती माल असेल एका झाडावरती? 80च्या पुढे सर बघा. 80च्या मोजू शकता, 80च्या पुढेच असायला पाहिजे. अच्छा, म्हणजे आता जवळपास 40-50 बोंड तयार आहेत. हो हो. अजून 50-60 बोंड 100 बोंड पात्या याच्यावरती असू शकतात. असू शकतं. बरोबर आहे. आतमध्ये पण आपण बघू थोडंसं. हे बघा, अरे बापरे, एकदम सुपेरियर, जोरदार एकदम गोपाल भाऊ. हे बघा, खरी व्हरायटीची ताकद जी आहे ना ती अशा वेळेमध्येच कळते. चांगल्या दिवसात तर सगळे सोबत असतात, पण खराब दिवसामध्ये, खराब वातावरण तयार झाल्यानंतर की कोणती व्हरायटी आपल्याला साथ देते हे खूप महत्त्वाचं असतं. हे बघा, इकडनं पण बघा तुम्ही, बारकाईनं बघा, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की व्हरायटीमध्ये खरंच काय आहे म्हणून. चला आता आपण थोडंसं तिथं जाऊन बघूया पलीकडनं. ही झाली एक साईड. आता पलीकडली साईड जी आहे तर तिथं पण शेतकऱ्यांना दाखवू, जेणेकरून त्यांच्या लक्षात येईल की खरंच व्हरायटीमध्ये काय ताकद आहे. हे बघा, एकदम झोपा. गोपाल भाऊ, एकाच फळफांदीला मला असं वाटते 25-30 बोंड आणि पात्या आहेत. हे बघा ना तुम्ही. हे बघा, अरे बाप, किती गोपाल भाऊ, मोजा बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 फुलपात्या आणि बोंड आहेत एका फळफांदीला. आणि इकडं पण आहे. तो हा सगळा प्लॉट सारखा आहे. इव्हन तुम्ही ग्रीनरी सुद्धा पाहू शकता आणि क्वालिटी पण बघून घ्या, जेणेकरून सर्व प्लॉट एक सारखा दिसतोय. आणि उत्पन्न वाढीसाठी हीच एक खासियत असते व्हरायटीमध्ये. एक अटॅक कमी, उत्पादक क्षमता जास्त, बोंडाची साईज एकदम चांगली, आणि वातावरण कसंही असू द्या तिनं तग धरण्याची क्षमता पाहिजे व्हरायटीमध्ये. नुसतं आहे म्हणून आहे असं चालणार नाही. तर वातावरण कसंही जरी असलं तर आपल्याला चांगलं उत्पादन देणारं वाण आपल्याला पाहिजे. चालेल गोपाल.